जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील हॉटेल इटॉस येथे हिरकणी फाउंडेशन नंदुरबार आणि युवारंग फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त हिरकणीचं गोंडस बाळ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। युवारंग फाउंडेशन व हिरकणी फाउंडेशन नंदुरबार यांनी आयोजित केलेल्या हिरकणी उत्सव गोंडस बाळ या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून शेखर कोतवाल, सौ सुप्रिया कोतवाल, सौ डॉक्टर प्रीती ठाकरे, डॉक्टर प्रशांत ठाकरे कार्यक्रमास उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तारकेश्वर पटेल, डॉक्टर खुशबू वाघ, दीपक दिघे, बोटू अग्रवाल, धनराज अग्रवाल, दर्पण अग्रवाल, अर्जुन हटकार, नितेश अग्रवाल यांनी उपस्थिती लावली। या स्पर्धेमध्ये 28 माता बालकांनी सहभाग नोंदविला होता। यामध्ये प्रथम क्रमांक चिरंजीव हर्षवर्धन गौतम पानपाटील व आई सौ वैशाली पानपाटील यांना 2100 रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। द्वितीय क्रमांक पार्थ स्वप्नील चौधरी व सौ माधुरी चौधरी यांना 1500 रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह, आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। तृतीय क्रमांक त्रिशा अनिल चौधरी आई प्रिया चौधरी यांना 1000 रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। तसेच कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व स्पर्धकांना आईला व बाळाला आकर्षक भेटवस्तू आयोजकांतर्फे देण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरकणी फाउंडेशनचे अध्यक्ष सौ चेतना गोस्वामी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रीती बेदसे यांनी केले। कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार युवारंगचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास हिरकणी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सौ प्रियका पाटील, संगीता वाघ, उज्ज्वला गावेत, मीनाक्षी पाटील, कल्पना पाटील, नीता मराठे, सोनल शर्मा, पूजा जाधव, आरती पाटील, देवेंद्र कासार, ऋषिकेश मंडलिक, भावेश मंडलिक, शिवम गोस्वामी, रीता शिंदे, भूमिका पाटील, परिणिता गोस्वामी यांनी सहकार्य करीत परिश्रम घेतले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। सन्मान्य मान्यवर आलेले आहेत त्यांचं मी शब्द सुंदराने परत एकदा आणि युवारंग फाउंडेशन हे दोन्ही फाउंडेशन संयुक्त विद्यमाने एक छोटंसं समाजकार्य करण्याचा प्रयत्न करत असतात। तळागाळातील महिलांसाठी तसेच ज्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही करत असतो। पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला जे व्याज ते आम्हाला वेळोवेळी लागत असतं आणि त्याचमुळे आम्ही हिरकणी फाउंडेशन त्या उच्च स्तरापर्यंत आम्ही नक्की जाण्याचा प्रयत्न करतो। मी एवढंच आहे आणि एक सांगू शकते की आजची हिरकणी आधुनिक युगातली आहे हे सर्वांनाच मान्य। वेगळी आहे का? नाही। ती जशी काट्याकुट्यातून उचलली तशा जेव्हा ती घराच्या पोहोचत असतात त्यामुळे अशा अनेक खरी हिरकणी आज काय असते याचा अनुभव मी घेतला आणि मैत्रीची ताकद काय असते हे पण मी आज अनुभवलं। गेले 3 दिवस मी एकदम झोपून आहे आणि मी चेतनाला म्हटलं की चेतना तुझ्या कार्यक्रमाला येणं मला शक्य नाही ग, पण म्हणतात ना ते मैत्रीची ताकद असते। तिने मला सकाळी सांगितलं 2 इंजेक्शन घे पण कार्यक्रमाला ये। आणि खास करून एका हिरकणीने दुसऱ्या हिरकणीमध्ये ही ताकद भरणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे आणि तिचं विशेष कौतुक, कारण ही जी स्पर्धा आहे सुदूर बालक ही फक्त आम्ही मुंबई, पुणे, नाशिकला पण नाही, शक्यतो मुंबई आणि पुणे याच भागात ऐकायला मिळाली आम्हाला। पण गेले 2 वर्ष चेतना आणि तिचं पूर्ण ग्रुप, हिरकणीचं पूर्ण ग्रुप ही स्पर्धा घेण्याचं धाडस दाखवते। यासाठी पूर्ण टीमचं तुमचं कौतुक आणि इतके छान पार्टिसिपेट इथे। हिरकणी इतिहासात अजरामर झाली। ती एक सामान्य स्त्री होती, परंतु तिच्या कर्तृत्वाने, तिच्या आईपणामुळे ती इतिहासात अजरामर झाली आणि रायगड ती चढून गेली। सगळ्या संकटांना सामना देत, तोंड देत ती एक रायगडाचा चढ तिने पूर्ण केला आणि इतिहासात अजरामर झाली। आज आपल्या समोर एवढे छान हिरकणी बसले आहेत, त्यातल्या छान गोंडस बाळाचा अगदी छान डेकोरेट करून आले आहेत आणि हा खरंच
दुर्लभ असा सोहळा आपल्यासमोर आहे. मी बिंग गायनेकोलॉजिस्ट सगळ्या हिरकणींचं दुःख समजून घेत असतो, ते बघत असतो. अगदी आई उपाशी असेल, भुकेली असेल, तरी पण ती सगळ्या वेदीने सर्वप्रथम डिलिव्हरी झाल्यानंतर विचारते माझं बाळ कसं आहे. ही आमची आई आहे. विसरून सगळे कष्ट विसरून ती म्हणते पहिला प्रश्न मला विचारते माझं बाळ कसं आहे. आणि त्या बाळाच्या संगोपनासाठी ती आपलं संपूर्ण आयुष्य जवळपास अर्पण करत असते. जिवंत उदाहरण माझ्या घरातच बघतो. बिंग डेंटिस्ट सर्वप्रथम माझ्या बायकोने त्याग केला त्याच्या कर्तृत्वाचा. डेंटिस्ट झाल्यानंतर बाळ ज्या वेळेला जन्माला आलं त्यानंतर
आई आहे. अगोदर तर माझे मिस्टर वगैरे तर नाहीच म्हणत होते. तिला सेकंड प्राइज मिळालं, शिवाजी बनली होती. आता परत म्हटलं मला करायचंच आहे, घरी करायचं होतं पण मिस्टरांचं नाही होता. पण नंतर सगळं बघितल्यानंतर रेडी वगैरे झाला, चालेल माहिती. पण मागच्या वर्षी मी जो प्रोग्राम बघितला होता तुमचा, त्यावेळेसही पार्टिसिपेट करायचं होतं. मैं ढाला राम बुलाने की मम्मी हूँ और सबसे बड़ा थैंक यू तो मेरी सासू माँ को, मेरी मम्मी को. मैं सबको ये बताना चाहूँगी कि आज तक लाइफ में मैंने कभी साड़ी नहीं पहनी है, कभी नहीं. और ये पहली बार ऐसे हुआ है कि मैंने पहली बार साड़ी पहनी है, पहली बार ये गेटअप किया है, वो भी मेरी मम्मी की वजह से. उनका पूरा सपोर्ट है मेरे साथ, इसलिए उनको सबसे बड़ा थैंक यू. और ये मैंने पहली बार ऐसे प्रोग्राम में मैंने अटेंड किया है, मेरी बच्ची के साथ में आई हूँ. मेरी बच्ची की वजह से साड़ी पहनी है, ये सब प्रोग्राम में अटेंड किया है. थैंक मला म्हणजे मी मागच्या वर्षी सुद्धा या प्रोग्रामसाठी फोन केलेला, बट माझं बाळ त्यावेळेस लहान होतं. बट आज मला खरंच खूप आनंद होतो की या प्रोग्राममध्ये सहभागी झाले. आणि खूप छान वाटते की आपल्या ज्या गृहिणी असतात त्या घराच्या बाहेर निघत नाही, निघाल्या तर एकदा त्यांना मेकअप करायला म्हणजे जवळच ते निघते. या निमित्ताने निदान मेकअप करून तरी त्या येऊ शकतात. आणि फक्त मला हिरकणी फाउंडेशनला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेस पुढच्या वेळेस हा कार्यक्रम तुम्ही मॅनेज करणार आहात त्यावेळेस त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट पण टाका की नेमका कोणत्या प्रकारे आपण गेटअप कसा करायचा आहे, किंवा एक म्हणजे त्यांना ती संकल्पना येईल की आपल्याला असा गेटअप करून जायचं आहे. म्हणजे हिरकणी फाउंडेशन निमित्त जे कार्यक्रम घेणार आहात हे एवढं माहिती होतं, म्हणून मी हिरकणीचा ग्रुप करून आले. म्हणजे इतरांना पण समजेल ही गोष्ट. आम्हाला आयडिया होती, माहिती होतं, ग्रुपला आलं होतं. पण ताईंनी रात्री आल्या होत्या, मग सांगितलं की तिला पण घेऊन या, खूप छान बोलती. मी म्हणलं ती एवढी सगळी गर्दी पाहून नाही राहणार, म्हणजे तरी पण घेऊन या. मग आम्ही लगेच असं डिसाईड केलं की चला मग दुपारी तयारी केली आणि सगळं घेऊन गेलो. सगळ्यांचे खूप खूप आभार. गुड इव्हनिंग. मी 5 चौधरीची आई आहे आणि माझ्या मुलाला मी शिवाजीचे लूक दिले आणि मी स्वतःची जाऊ बनली आहे. म्हणजे प्रत्येक आई ही काही कृष्णाची आई यशोदा, देवकी, नंतर मग शिवाजीची आई जिजाऊ, असं प्रत्येक आईमध्ये कोणतं तरी आहे एक स्पेशल की ती स्वतःच्या मुलाला काहीतरी बनवू शकते, घडवू शकते. आणि मी पण माझ्या मुलाला म्हणजे माझं इच्छा होती की मी त्याला शिवाजी बनवू. तर मोठ्या परिस्थितीमध्ये त्याच्या स्वप्नावर एक आईचं लहानपणी प्रत्येक बाळाला द्यायचं असतं ना, तर ते प्रत्येक करून घ्यायचं असतं. तसं मी पण शिवाजी केलं. खूप डिफिकल्ट असतं इतके छोट्या मुलांना मॅनेज करून एकदा रेडी करून आणणं. तर पहिले तर सगळ्यांना ह्याचं कमी सगळ्यांसाठी टाळ्या की सगळ्या आईने हे प्रयत्न केला. आणि वी आर हॅपी की सगळे इतके मोठे कंटेस्टंट इतके नंबरमध्ये इथं प्रेझेंट आहे. पण फायनली विनर्स तर काढावे लागतात. कोणतं बाळ आज जास्ती साथ देतं, कोणतं कमी देतं, तर त्या बेसिसवर आम्ही विनर्स सिलेक्ट केले आहेत. तर फर्स्ट प्राइज goes to